गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, शुभप्रभात सर्वांना. तर इथे आरू निघालेली आहे स्कूलला. आज न उठवताच उठलं पिहू बाळ. चला बाबा चला, चला स्कूलला जायचं आहे ना. काय? चला चला चला, स्कूलला जायचं आहे बाळा. चल पत्तन, चल लवकर, चल उठ. आता बसल्या बसल्या झोपतो की काय? आणि पिहूला असं रोज सकाळी सकाळी मिठीत घेऊन फ्रेश करून द्यावं लागतं. चला तर आता पिहू पण इथे तयार आहे. किशी नाही घेत असतो. बाय बाय. नमस्कार मंडळी, मी स्नेहा कोकटे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 सारं स्वागत करते. तर कसे आहात? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत, आनंदात, स्वस्त आणि तंदुरुस्त असाल. तर चला तर मग आता तुम्ही बघितलेलंच आहे, पिहू आणि आरोही दोघंही स्कूलला गेलेले आहेत, अहो पण ऑफिसला गेलेले आहेत. आणि माझे जे बेसिक काम असतात तेही आता आटोपलेले आहेत. एक्सरसाइज करून झालेली आहे. तर आता मी व्हिडिओला स्टार्ट करते. तर आज मी तुमच्यासोबत रवाळ साजूक तूप घरीच कसं बनवायचं हे शेअर करणार आहे. माझ्या पद्धतीने मी कशी बनवते ते शेअर करणार आहे, कारण आता बऱ्याच जणी बनवतही असतील आणि मीही घरीच बनवते. तर आज मला बनवायचंच होतं, तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात. त्यानंतर बघूयात आणखी मला काय काय शेअर करता येते. तर सो व्हिडिओ कंटिन्यू करा. तर सर्वात आधी मी आता इथे नाश्ता करून घेत आहे. तर नाश्त्यामध्ये विशेष काही नाही, तुम्हाला दाखवते. पोळ्यांचा चिवडा आमच्यासाठी, अहोंसाठी आणि माझ्यासाठी मी पोळ्यांचा चिवडा केला होता. आणि हे पोहे आरूला सकाळी टिफिनला बनवून देत असते तेच आहेत. आणि त्यासोबत 1 वाटी दही. आणि जर दही दररोज असतं असं नाही, ज्या दिवशी दही असलं त्या दिवशी मी दही घेते, नसेल तर मग बीटचा ज्यूस किंवा अदर कोणतेही ज्यूस घ्यायचा मी प्रयत्न करते. तर चला मग आधी नाश्ता करून घेते आणि त्यानंतर मग तुमच्यासोबत साजूक तूप मी कशी तयार करते ती रेसिपी पण शेअर करते आणि अदर गोष्टी पण शेअर करते. सो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चला तर सर्वात आधी मी माझी पूजा करून घेते. तर पूजेसाठी मी माझ्या गार्डनमधलीच फुलं कलेक्ट करत आहे. इथे ही बेडरूमची गॅलरी आहे, तिथे मी फुलांची झाडं लावलेली आहेत. तिथे बऱ्यापैकी ऊन येतं, तर आज एवढेच फुलं मिळालेत, पण ठीक आहे, सफिशियंट आहेत माझ्या पूजेसाठी. तर इथे मी पूजा करायला सुरुवात केलेली आहे. पूजा करताना मी सर्वात आधी सर्व मंदिर स्वच्छ करून घेत असते, कारण आम्ही थर्मल पॉवर स्टेशनच्या कॉलनीमध्ये राहतो आणि इथे भरपूर प्रमाणात राख उडून येते, त्यामुळे दररोजच साफसफाई करावी लागते. तर आता इथे मी पूजा करून घेत आहे. तर सर्वात आधी दिवा लावून घेते आणि त्यानंतर मग मी बाकीची पूजा करते. तर इथे माझी पूजा आता आटोपलेली आहे. तर चला आता माझी देवपूजा पण आटोपलेली आहे. तर आता मी साजूक तूप बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करते. आणि त्याआधी काल मी बाल्कनीमध्ये जे काही कामं केलेत तेव्हा मला भरपूर कटिंग्स मिळाल्या. तर त्या कटिंग्स मी काय करते, अशा प्रकारे पाण्यामध्ये ठेवते ग्रो व्हायला. पाण्यामध्ये त्या कटिंग्सला लगेच मुळं धरतात आणि ते कटिंग्स ग्रो व्हायला, फास्ट ग्रो व्हायला मदत होते. तर आता मी या काचेच्या बाउलमध्ये ह्या कटिंग्स ठेवलेल्या आहेत. तर चला मग आता मी कामाला लागते. माझ्याकडे दररोजचं 1 लिटर दूध येतं, तर त्यावर साय खूप छान राहते. नेहमी दूध घेताना फुल फॅट दूध घेतलं पाहिजे आपण. टोन दुधापेक्षा फुल फॅट दूध कधीही चांगलं. आणि हे छान मी तापवून घेतलं आणि थंड झाल्यानंतर बघा यावर घट्ट अशी साय येते. ती साय मी एका गंजामध्ये कलेक्ट करून ठेवत असते. तर अशी 8 ते 10 दिवसाची साय मी कलेक्ट करून घेत असते आणि त्यानंतर त्यापासून तूप बनवत असते. आणि बघा अशा प्रकारे मी ही 8 ते 10 दिवसाची साय इथे कलेक्ट करून ठेवलेली आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, आधी केस बांधायचे आहेत, कारण खूप जास्त मध्ये मध्ये करतात. तर आता बघा, तर आता आपल्याला काय करायचं आहे, या साईमध्ये विरजण घालायचं आहे. आणि या साईमध्ये विरजण घालताना म्हणजे जे दही आपण घालतो ते पॅकेटचं विकतचं दही नको, कारण ते दही आंबट नसतं आणि त्यामुळे विरजण व्यवस्थित लागत नाही. जे आपल्याला
दूधवाल्यांकडे मिळतं ते दही किंवा मग आपण जर घरी लावत असू तर ते दही आपल्याला इथे ही साय विरजण्यासाठी वापरायचं आहे. तर माझ्याकडे मी दही लावतच असते, तर त्यातलंच हे दही आहे ते मी या साईमध्ये मिक्स करणार आहे आणि पूर्ण रात्रभर ती साय फ्रीजच्या बाहेर विरजण्यासाठी ठेवून देणार आहे. तर चला बघू. सर्वात आधी साईला विरजण्यासाठी इथे दही मिक्स करते आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ही मिक्स करून घ्यायची आहे. बघा, एवढी सारी साय माझी 10 दिवसात कलेक्ट होते. माझ्याकडे रोजचं 1 लिटर दही असतं, दूध असतं आणि त्यावर छान जाडसर साय धरते. त्यामुळे माझी अशी 10 दिवसात अशी एवढी मोठी साय जमा झालेली आहे. आता हे मी रात्रभर ठेवणार आहे विरजण्यासाठी. आता साय तर छान विरजलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं, ही जी साय आहे ती आपल्याला मिक्सर मधनं फिरवून घ्यायची आहे. तर आपल्याकडे 3 ऑप्शन आहेत. एक तर पारंपरिक पद्धतीने आपण रवीच्या मदतीने सुद्धा ती घुसळून घेऊ शकतो, नाहीतर मग बीटरच्या मदतीने करू शकतो. पण मला मिक्सर जरा इझी वाटतं, करायला सोपी जातं, त्यामुळे मी मिक्सर मधनं सरळ हे फिरवून घेणार आहे. ही जी साय आहे ती मी आदल्या रात्रीच विरजवून घेतली होती छान, पण तुम्हाला कळावं म्हणून मी ही प्रोसेस पुन्हा एकदा रिपीट केली. आणि तर आता मी हे सर्व मिक्सरमधून फिरवून घेते. बघा, 2 मिनिटात मिक्सरमध्ये छान लोणी वर आलेलं आहे आणि ताक खाली राहिलेलं आहे. आणि हो, हे जेव्हा मला मिक्सरमध्ये फिरवायचं होतं त्यात मी अर्धा ग्लास पाणी सुद्धा ऍड केलं होतं. बघा, तर आता एवढं सारं लोणी मला इथे मिळालेलं आहे. ते व्यवस्थित मी इथे आधी काढून घेते लोणी, आणि तुम्ही स्पॅच्युलाच्या मदतीनेही काढू शकता, पण मला हातानेच काढायला आवडते. तर व्यवस्थित त्या ताकामधनं लोणी मी इथं वेगळं करून घेत आहे. तर बघू शकता तुम्ही किती सारं लोणी माझं इथे तयार आहे. तर बघा, गंजभर असं हे माझं लोणी इथे तयार आहे. आणि या प्रोसेसमधून आपल्याला हे ताकही इथे मिळालेलं आहे. आणि बघा, यातनं हे जे ताक निघतं ना, हे पण आपण उपयोगी आणू शकतो, जसं पिण्यासाठी, कढी करण्यासाठी आणि फोडणीचं ताक करण्यासाठी, घावणं करायसाठी आपण याचा उपयोग करू शकतो. ताक खूप हेल्दी असते, तुम्हालाही माहित आहे, काही सांगायची गरजच नाही. आणि हे ताक जास्त आंबट होत नाही. तर तुम्ही याला आणखी रात्रभर जर बाहेर ठेवलं किंवा दुपारी 4-5 तास जरी बाहेर ठेवलं तर हे छान आंबट होतं आणि चवीला खूप छान लागतं. तर आता हे जे लोणी आहे ते मी पाण्याने धुणार आहे, कारण यात ताकाचा आंबटपणा असतो. जर पाण्याने धुतला तर तो पूर्णतः निघून जातो आणि ताकाचा आंबटपणा जर यात राहिला आणि हे तूप जर जास्त दिवस राहिलं ना तर नंतर त्याचा वास येतो. त्यामुळे जर आताच आपण हे 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं तर त्यातला पूर्ण आंबटपणा निघून जातो. म्हणून मी पण आता याला 1 ते 2 पाण्याने आधी धुवून घेणार आहे आणि नंतर तावण्यासाठी ठेवणार आहे. बघा, मी इथे 1-2 ग्लास पाणी घेतलेलं आहे इथे लोण्यामध्ये आणि ते छान स्वच्छ इथे धुवून घेत आहे. मी ते लोणी पाण्यामध्ये छान मिक्स करून घेते आणि नंतर लोणी पाण्यातून पुन्हा असं वेगळं करून घेते. आणि इथे मी लोणी आता तावायला ठेवत आहे. तर मी इथे लोणी तावायला ठेवलेलं आहे. तर लक्षात ठेवा, नेहमी लोणी तावताना काय करायचं आहे, आपल्याला गॅसचा फ्लेम कधीही मीडियम ठेवायचा आहे आणि हळूहळू त्यामध्ये चम्मच असा फिरवत राहायचा आहे. आणि लोणी तावताना नेहमी पसरट आणि मोठंच भांडं घ्यायचं आहे, म्हणजे ते उतू जायचा त्रास हा होणार नाही. तर इथे लोणी आता वितळायला सुरुवात झालेली आहे. तर यामध्ये आपल्याला सतत असा चम्मच ढवळत राहायचा आहे, त्याच्यामुळे ते व्यवस्थित त्यातलं पाणी वगैरे वाफ होऊन जायला मदत होते. आणि तुम्ही इथे बघू शकता की तूप आणि बेरी ही वेगळी व्हायला सुरुवात झालेली आहे. लोणी छान तापत आलं की त्यातल्या बेरी वेगळी व्हायला लागते आणि त्यातनं तूप वेगळं सुटायला लागतं. आणि तुपाला असा तांबूस कलर यायला लागला की आपल्याला यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे फक्त, की त्यामुळे काय होते, तुपाला छान रवाळ टेक्स्चर येतं. आणि आता इथे तूप तांबूस होत आलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आता गॅस बंद करायचा आहे, कारण तूप खूप गरम असते आणि त्याची हिटिंग प्रोसेस चालूच असते. आणि आपण जर आता गॅस चालूच ठेवला किंवा थोडासा तांबूस रंग आलेला आहे, आता
चांगला शिजलं नसेल म्हणून, तर काय होते ते हिटिंग प्रोसेस चालूच राहते आणि तूप जळायला लागते. आणि जास्त लाल झालेलं तूप, तांबूस झालेलं तूप आपल्या हेल्थसाठी अजिबात चांगलं नसते आणि त्या तुपाचे आपल्याला जे काही बेनिफिट्स मिळणार असतात तेही आपल्याला मिळत नाहीत. म्हणून कलर थोडासा तांबूस होत आला कीच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्याची हिटिंग प्रोसेस जी चालूच राहते तीही आणि आपल्याला त्याची जी हिटिंग प्रोसेस आहे ती पण बंद करायची आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्यात चम्मचभर पाण्याचा शिडकावा करायचा आहे. अशा प्रकारे यात चम्मचभर पाण्याचा शिडकावा करून घ्यायचा. पाण्याचा शिडकावा केल्यामुळे याची हिटिंग प्रोसेस लगेच बंद झाली, त्यामुळे आपलं तूप करपलं नाही. आणि बघू शकता तुम्ही छान तूप इथं तयार झालेलं आहे. आणि आता मी हे थंड करून घेतलेलं आहे. आता हे मी गाळून घेते छान. तर इथे मी तूप गाळून घेत आहे. ॲक्च्युली माहिती आहे का, मी दुपारीच लोणी तयार करून ठेवलं होतं, पण आमचा बीसीचा कार्यक्रम होता त्यामुळे मला तिथे जावं लागलं, म्हणून तूप मी संध्याकाळी तावलं. तर इथे बघा माझं खूप छान तूप तयार आहे आणि याचा कलरही बघा तुम्ही खूप छान आलेला आहे आणि टेक्स्चरही खूप छान रवाळ येतं. तर इथे माझं तूप तयार आहे. त्यानंतर आम्ही छान आमच्या एका मैत्रिणीकडे भेटलो, कारण आजचा आमचा दिवस बीसीचा होता. आम्ही 15 बायकांनी मिळून बीसी टाकलेली होती. तर इथे छान आमच्या गप्पा गोष्टी रंगलेल्या होत्या. मोबाईल हातात घ्यायला खरं तर वेळ नव्हता, इतक्या छान गप्पा गोष्टी चालू होत्या आमच्या. पण जेवढं शूट करता आलं तेवढंच केलं मी. त्यानंतर नाश्ता वगैरे झाला. त्यानंतर अशा बीसीच्या चिठ्ठ्या आम्ही टाकल्यात. त्यानंतर पिहूने लगेच एक चिठ्ठी उचलली आणि एका ताईंना बीसी लागली. त्यानंतर सर्वांचे पैसे असे मी कलेक्ट केले आणि ज्यांची बीसी लागली होती त्यांच्याकडे सुपूर्द केले. तर खूप छान गेला आजचा दिवस. पूर्ण दिवस बिझी होता. बीसीच्या मीटिंगमध्ये पण खूप जास्त मजा आली. खूप गप्पा गोष्टी केल्या. छान नाश्त्याला पण केलं होतं त्या ताईंनी. छान नाश्ता वगैरे केला, चहा केला आणि निघालो आपापल्या घरी. घरी येऊन लगेच मुलांना अभ्यास करायला घेऊन बसले मी. आणि इथे पिहूचा अभ्यास चालू आहे. झाला बाळ अभ्यास तुझा? आणि काय रे, सुपरमॅन घेऊन अभ्यास करतो का तू? खेळणं चालू आहे की अभ्यास चालू आहे तुझा? बंद करू? ठीक आहे, अभ्यास कर. आणि इथे दीदीचा अभ्यास दाखवते तुम्हाला. छान अभ्यास चालू आहे ग तुझा. तर फ्रेंड, आरू पिहूचा अभ्यास आता आटोपलेला आहे. आरू तर अभ्यास करता करता झोपी गेली, तुम्ही बघितलंच. त्यानंतर मी पिहूला जेवू घातलं आणि पिहू पण आता झोपी जात आहे. झोप बाबा. तर चला, तर मग असा होता आजचा ब्लॉग. आणि आवडला असेल तर तुम्हाला माहीतच आहे, पटपट 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 लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, आवडला नसेल तरी पण मला कमेंट करून सांगा की का नाही आवडला ते, म्हणजे मी त्यात सुधारणा करू शकेल. तर चला, तर मग उद्या पुन्हा भेटू अशाच एका छान 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 ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय, टाटा. आणि हो, स्वस्त रहा, मस्त रहा आणि माझे व्हिडिओ पाहत रहा. सोबतच लाईक, शेअर, सबस्क्राईबही करत रहा.